शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आर्थिक वर्ष 2024-25 करिता आयकर परिगणना करण्यासंबंधाचे उत्पन्न आणि आयकर कपातीचे नवीन दर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे। तर चला बघून घेऊया काय आहे सविस्तर उत्तर। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर पगारदार व्यक्तींसाठी आर्थिक वर्ष 2024-25 करिता परिगणना व कपातीचे दर संदर्भातील काही महत्त्वपूर्ण बाबी या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। आर्थिक वर्ष 2024-25 करिता नवीन कर प्रणालीनुसार 3 लाख रुपयेपर्यंतचे एकूण उत्पन्न हे करमुक्त उत्पन्न आहे। तर 3,01,000 ते 7 लाख रुपयेपर्यंत एकूण उत्पन्नावर 5% कर आकारण्यात येणारे आहे। उत्पन्नानुसार नवीन कर प्रणालीचे दर याप्रमाणे आहेत। 3 लाख रुपयेपर्यंत नील, 3 लाख ते 7 लाख रुपयेपर्यंत 5%, 7 लाख रुपये ते 10 लाख रुपयेपर्यंत 10%, 10 लाख रुपये ते 12 लाख रुपयेपर्यंत 15% आणि 12 लाख रुपये ते 15 लाखपर्यंत 20% आणि 15 लाख रुपयेपेक्षा अधिक असेल तर 30%। तर स्टँडर्ड डिडक्शन बेनिफिट्समध्ये 75,000 रुपयेपर्यंत सवलत दिली जाते। याशिवाय फक्त ATCCD2 NPS गुंतवणुकीचा फायदा मिळणार व इतर गुंतवणुकीवर मिळणार नाही। टॅक्स रिबेट अंडर सेक्शन 87A मध्ये करदात्याचे एकूण करपात्र उत्पन्न रुपये 7 लाख रुपयेपर्यंत 25,000 रुपयेपर्यंत टॅक्स रिबेट मिळेल। त्याचा हा जो टेबल आहे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, आपण याचा अभ्यास करू शकता आणि याचा फायदा नक्की घेऊ शकता। एकमेकांना शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। परत भेटूया अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। जय महाराष्ट्र।